ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सकाळचा नाश्ता चालू असतो आणि सगळ्यांच्या शब्दाला मान देत सायली आणि अर्जुन नाश्त्याला बसलेले असतात. पण तो नाश्ता दोघांना आवडत नसतो, कारण की तो नाश्ता प्रियाने बनवलेला असतो. त्यामुळे त्या नाश्त्याला अर्जुन नाव ठेवत असतो. पण हे ऐकून प्रिया उगाचच रडायचं नाटक करत असते. प्रियाला फक्त पूर्णाई आणि कल्पनाकडून संपत्ती मिळवायची असते, त्यामुळे ती नाटक करत असते. मन येते आणि बोलते नाश्ता बनवला गेला ते मला पण आवडला नाही, कारण की सायली पण ह्याच्यापेक्षा खूप चांगला बनवते. तेव्हा अश्विनला राग येतो, त्याला बायकोला बोललं जातं म्हणून तो बोलतोय मला बोलायचा अधिकार नाही आहे. मन येते आणि तेव्हा प्रिया बोलते बाजू नाही ना, मी बघते तुला, थोडे दिवस थांब, बघ तुला या नोकरीवरनं काढलं नाही ना, माझं नाव नाही. आणि प्रिया तिच्यावर पुन्हाच ठेवते. इकडे नागराज आणि महिपत यांचा पिण्याचा कार्यक्रम चालू असतो आणि ते दोघं धूमधडाक्यात पिण्याचा कार्यक्रम करत असतात. तेव्हा तिथे काम करणार त्यांचे तिला साफसफाई करताना नोकराने हिला चिठ्ठी सापडलेली असते. तेव्हा ती विचार करते ही चिठ्ठी साहेबांना देऊ काय. मग तिला वाटतं साहेब मीटिंग मध्ये आहेत, मग ही चिठ्ठी आपण ह्या डायरीमध्ये ठेवूया. मग ती सुसाईड नोट त्या डायरीमध्ये ठेवते. पण काही दिवसांनी ती सुसाईड नोट सगळं चित्र बदलणार असते आणि ही सुसाईड नोट अर्जुनच्या हाती लागणार आणि मोठा धमाका होणार हे माहीतच असतं. इकडे सायली आणि मधुबा प्रियाबद्दल बोलत असतात. ती सकाळच्या नाश्त्याबद्दल बोलते. प्रिया मधुबा बोलतात की प्रियाला जेवण तरी बनवायला येतं काय. तेव्हा सायली बोलते हे सगळं करताना प्रेम, माया, आपुलकी लागते, ती प्रियामध्ये आहे का नाही. इथे अर्जुन त्याच्या रूम मध्ये सायलीची वाट बघत असतो की तो विचार करते सायली अजून आल्या नाही कशा. पण त्या सायली मधुबाबरोबर गप्पा मारत असतील. ती प्रियाला सकाळच्या नाश्त्यावरून अर्जुनचा राग आलेला असतो, कारण की तो तिच्या नाश्त्यावरून तिला बोलत असतो. तेव्हा ती ठरवते या घराचा ताबा माझ्या हातात आल्यावर मी ते काय ते एकेकाला बघते. इथे सायली आणि अर्जुन बोलत असतात तेव्हा प्रिया त्यांच्या पाठीपाठी त्यांचं बोलणं ऐकायला पाहत असते, कारण की तिला महिपतला सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात, महिपतला सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात. व इथे अर्जुन आणि सायली किल्लेदारांच्या घरी जातात आणि तिथे प्रतिमा असते. ते प्रतिमाला बोलतात तुमच्याशी आम्हाला बोलायचं आहे. पण तेव्हा रविराज घरात नसतात. तेव्हा प्रतिमा बोलते काय बोलताय तुम्ही, मी तिकडे आले असते ना घरी तुमच्या. तेव्हा अर्जुन प्रतिमाला बोलतो आम्हाला प्रियाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा प्रतिमा बोलते का प्रियाने गडबड केली का. तेव्हा सायली बोलते प्रिया तिच्या जबाबदाऱ्या पार पडते आणि सगळ्यांसाठी ती करते आहे. तेव्हा इथे प्रिया घरी जेवायचा टाइम झालेला असतो. तेव्हा ती सायली आणि अर्जुनची वाट पाहत असते. तेव्हा ती मुद्दाम सगळ्यांना बोलते की आपण अर्जुन आणि सायलीची वाट पाहूया का. त्यामुळे पूर्णाई आणि कल्पना ही प्रियावर इम्प्रेस होत असतात. तेव्हा त्यांना वाटत असते की प्रियाची करते ते खरं आहे, त्यामुळे प्रियाला या सगळ्यांची संपत्ती घ्यायची असते. पण प्रियाला या सगळ्याचा क्रेडिट स्वतःला घ्यायचं असतं. तेव्हा इथे अर्जुन प्रतिमाला सांगायला लागतो की प्रिया घरात जे करते ते चांगले, पण तिने सकाळी नाश्ता केलाय तो खूपच वाईट होता आणि तिने जे बनवले ते काय खूपच वेगळं होतं. तेव्हा इथे अर्जुन प्रतिमाला सांगतो की आम्हाला प्रियाबद्दल सांगायचं होतं, कारण की ती जे करते तिचा आम्हाला राग आलाय. तेव्हा प्रतिमा बोलते हिचं लावून दिलं पण मला तिला सगळा त्रास भोगायला लागतोय. तेव्हा प्रतिमा बोलते तुमच्या मनात काय ते सांगा, प्रिया कुठे चुकते का. तेव्हा सायली बोलते ती खूप हुशारग्या मारते, पण तिने आज जो नाश्ता केला तो एकदमच वाईट होता आणि तो तिला करताही आला नाही. पण आम्हाला वाटलं की तिच्यात तुमचे गुण असतील. पण तेव्हा तिथे विमल येते. सायली आणि अर्जुन इकडे कसे काय, तुम्ही तन्वीला घेऊन आलात का. तेव्हा इथे विमल अर्जुन आणि सायली यांसाठी काहीतरी बनवायला जाते. तेव्हा अर्जुन आणि सायली प्रतिमाला बोलतात की आम्ही आता ठरवलंय की प्रियाचा DNA टेस्ट घ्यायचा, ती खरी तन्वी आहे की नाही हे आम्हाला बघायचं आहे. त्यानंतर इथे अर्जुन आणि सायली घरी जातात. तेव्हा तिचा केस सुमनला तिच्या रूम मधून आणायला सांगतात. तेव्हा ती तिथे सुमनच्या मदतीने सगळं करणार असते आणि इथे सुमन प्रतिमा या दोघांच्या मदतीने ती सगळं करणार असते. तेव्हा इथे तो प्रियाचा केस घेऊन DNA टेस्ट करण्यासाठी अर्जुन आणि सायली निघालेले असतात. तेव्हा सायली देवाकडे प्रार्थना करते की लवकरात लवकर या प्रियाचा चेहरा सगळ्यांसमोर येऊ दे. त्यानंतर रात्र खूप झालेली असते. तेव्हा प्रिया अर्जुन आणि सायलीची वाट बघत असते. जेवण झालेलं असतं पण ते सगळं सुमनने केलेलं असतं, पण त्याचा क्रेडिट प्रिया घेत असते. तेव्हा
पूर्णाईला बोलते, अर्जुन आणि सायली एवढ्या रात्री कुठे गेले, अजून आले नाहीत कसे. पूर्णाईने प्रतिमाला वाटत असते की काय झालं तरी, इथे प्रतिमाने पूर्णाईला वाटत असतं काय झालं तरी प्रियाला प्रतिमाचे गुण लागले आहेत ते, कारण की ती सगळ्यांची काळजी घेत असते. तेव्हा इथे प्रिया पूर्णाईला सांगते की आपण थांबूया का, कारण की सगळे वेगवेगळे जेवले ते बरे नाही वाटत. तेव्हा प्रिया बोलते पूर्णाईला, तुमचा गोळ्या घ्यायच्या ना, तुम्ही जेवून घ्या. तेव्हा पूर्णाईला वाटतं किती काळजी घेते ही प्रिया सगळ्यांची. मन येते आणि बोलते मी वाढते ना पूर्णाईला जेवण. तेव्हा प्रिया बोलते की मी काही करत असताना ही तळमळायला येते आणि माझं काम होत नाही. तेव्हा इथे प्रिया पूर्णाईला जेवण वाढायला जाते, पण तेव्हा पूर्णाईला वाटतं की हे सगळं जेवण प्रियाने केलेलं असतं. पण बघायला गेलो तर हे जेवण सुमनने केलेलं असतं. पण प्रिया हे सगळं मुद्दामून फुशारग्या मारत असते, कारण की हे सगळं तिने केलं आहे म्हणून ती दाखवून देत असते. तेव्हा तिथे अर्जुन आणि सायली येतात. तेव्हा प्रिया बोलते तुम्हाला जेवायला वाढला, आणि तेव्हा अर्जुन आणि सायली आले. तेव्हा प्रिया मुद्दामून त्यांना बोलते तुम्ही जाऊन फ्रेश व्हा, तुम्हाला जेवायला वाढते. तेव्हा अश्विन चिडतो आणि बोलतो खोटाडे प्रिया, तू काही ढोंग करायचं नाही, तू जे करते सगळं ढोंग आहे. आणि इथे प्रिया रडण्याचं नाटक करते आणि तिला कुटुंब बांधायचं असं ती बोलत असते. तेव्हा इथे पूर्णाईला वाटत असते की आपली तन्वी ते नववधू आहे आणि तिला या सगळ्यांनी रडवलं आहे. तेव्हा पूर्णाईला सायली आणि अर्जुनचा राग आलेला असतो. तेव्हा पूर्णाई अर्जुन आणि सायलीला बोलते ती नववधू सारखी आहे, तुम्ही प्रत्येक वेळी तिला रडवता. तेव्हा अर्जुन कल्पना आल्या आणि पूर्णाईला बोलतो तुम्ही जे तन्वीबद्दल समजताय ती तन्वी नसून ती प्रिया आहे आणि ती ढोंगी तोतया आहे. पण प्रियाला हे सगळं ऐकून चांगला धक्का बसतो आणि तिला वाटतं की हे यांनी काय शोधलंय आणि यांना काय समजलंय. तेव्हा प्रतिमा तिकडे त्याने बोलते, सायली अर्जुन बोलतात ते ठीक आहे, खरं आहे, कारण की प्रियाबद्दल, कारण की तन्वीचे सगळे DNA टेस्ट करून झालेत. तेव्हा प्रिया बोलते आई तू काय बोलतेस, मागेच मी DNA टेस्ट केले आणि तुम्हाला रिपोर्ट दाखवले ना. तेव्हा प्रतिमा बोलते आताचे जे रिपोर्ट आहेत ते खरे आहेत, आणि अर्जुन आणि सायली ते रिपोर्ट सगळ्यांना दाखवतात आणि ते रिपोर्ट पाहून सगळ्यांना धक्का बसतो, कारण की तन्वी खोटी ठरलेली असते. पण हे सगळं सत्य रविराजांना कळल्यानंतर रविराज तन्वी प्रियाचे काय हाल करणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.